हल्ली मला लेक्चरसाठी नाही, त्याच्यासाठी कॉलेजला जावंसं वाटतं. आमच्यात काय गप्पा होती, आम्ही कसा वेळ घालवू, ह्याचाच विचार मी सकाळपासून करत असते. 2 दिवस तो भेटला नाही म्हणून मला त्याला भेटावंसं वाटत होतं. आणि तो आज मला भेटायला आला. तन्वी, ही फक्त मैत्री नक्कीच नाही, हे मैत्रीपेक्षा जास्त आहे. कारण इतकं हळवं नातं ह्या आधी कोणासोबतच तुझं झालं नाहीये. कारण असं जर नसतं ना, तर तो तुला शोधत शोधत घरापर्यंत आलाच नसता. पण हे सगळं आईला कळलं तर, तिला जर कळलं की मला माहीबद्दल काय वाटतंय, तर ती काय करेल काहीच सांगता येत नाही. आणि हे सगळं माहीलाही सांगता येणार नाही, कारण त्याच्या सगळ्यात नावडता प्रोफेसर, कॉलेजची प्रिन्सिपल माझी आई आहे. हे त्याला कळलं तर. नाही तन्वी, माही कॉलेजमधनं पास आउट होईपर्यंत हे गुपित तुला गुपितच ठेवावं लागेल. ऐका ना, 1 रुपया का? नाही. अरे यार, ऐक ना, 1 रुपयाचा कॉइन आहे बघ ना, असेल तर. थँक्यू, मी देते हा परत. येस. कविता, ऐक ना, 1 रुपयाचा कॉइन आहे का? थँक्यू, मी देते हा नंतर. ऐक ना, 1 रुपयाचा कॉइन आहे? नाही हो. अरे यार. ए सायली, ऐक. हा, काय झालं? काही नाही. काय प्रॉब्लेम आहे? छे, काहीच नाही. ही वेळ कशी आली तुझ्यावर? अरे अर्जंट काम आहे, भंकस कसली करतोयस? सायली, सायली, हे बघ माझ्याकडे 2 आहेत, पुरतील ना एवढे? थँक्यू. मी 1-2 मिनिटात आले. हा, आलेच 2 मिनिटं. सायली, सायली, सकाळपासून हा माई पण गायब आहे. आता हे पण घेईल. काय झालं? चला जाऊ लेक्चरला. चला. अरे ऐका ना, माही कुठे आहे? ते जरा सिक्रेट आहे, सगळ्यांना नाही सांगता येणार. काय भाव खातोय रे? सांग ना रे चकित, माझं काम आहे त्याच्याकडे. आता खरंच नाही सांगता येणार, ऐक माझं. चकित, तू नेहमी असंच करतो. सांग मला काय आता. अरे हा, इतक्या लवकर आला पण तन्वीला भेटून की गरज नाही सापडलं. माही, अरे ते पटवर्धन सर आहेत ना, त्यांनी माझ्या जर्नलचे मार्क्स कापले उगाचच. आणि मला असं वाटतंय ना की उगाच ते भूगोल घेतले का काय. आणि त्या कोल्हापुरी मॅडम सुद्धा उगाच डोक्याला ताप देत आहेत. गृहपाठ नाही केलं तर मला बोलतात पालकांना येऊन ये. हो ना यार, मला पण असंच सांगितलं त्यांनी. 1 मिनिट करूया आपण. चकित, सायली कुठं आहे? अरे ती आत्ताच 1-1 रुपयाचे. एक मिनिट, तू इकडे पहिला. अरे तिकडे काय झालं? भेटली तन्वी? हो, 5 मिनिट. तिच्या आईने शिक्षा दिली आहे तिला, घरातून बाहेर न पडायची. का पण? कॉलेजमधून कंप्लेंट नसेल ना गेली घरी? मलाही तसं वाटून गेलं. नाही रे, कसं शक्य आहे? कोण तिच्या घरी जाऊन सांगणार? आणि सांगणार काय? तुमच्याबद्दल. आई काय, आमच्याबद्दल अजून आम्ही सुद्धा एकमेकांना सांगितलं नाहीये. ते सोड,
सायली कुठं आहे? हे काय माहिती, 1-1 रुपयाचे कॉईन जमा करून गेले कुठेतरी. कॉइन्स म्हणजे PCO ला गेली असणार. ठीक आहे, मी आलोच. अरे तू कुठे चालला? लेक्चरला बस. एकतर सकाळी लेक्चरला बसला नाहीस, प्रिन्सिपल मॅडम लवकर गेल्यात घरी. आता त्या नाही येत आणि लेक्चरला नाही बसणार, त्यामुळे डबल शिक्षा होईल. अहो दे रे, मला नाही फरक पडत त्यांच्या शिक्षांनी. मी आलोच. हा ए, तुम्ही सगळे जा लेक्चरला. माही माही ऐक ना. तन्वी फोन उचल, नाही तर वाट लागेल. तू तन्वीशी बोलतेस? दे ना, मला बोलायचंय तिच्याशी. दे. नाही नको ना. अगं साईनी असं काय करतेस? दे ना, मला बोलायचंय. अरे नाही, तिच्या आईने उचलला तर नको ना. उचलला तर उचलू दे, मग बघू. तू दे. माही ऐक ना. अरे हॅलो. मॅड आहेस का तू? दे ना. हॅलो. कोणाशी बोलतेस? हॅलो हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? माझ्या घरात ब्लँक कॉल द्यायची कुणाची हिंमत झाली? अगं तू काय डोक्यावर पडलीस का? का कट केला फोन? चल इथनं. मन्या गप्प बस. बाहेरून आणली ती, तिला शांतपणे बसू दे. गौरी बस 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 बस. ऐक ना, कसा वाटला राघव? अवयनी चांगलाच आहे तो. किती विचारा साधा आहे. आणि आजकाल अशी सालस मुलं मिळतात कुठे लग्नाला? ए मन्या, जा ताईसाठी पाणी घेऊन ये. जा. हा जा जा. अगं ऐक ना, काय बोलला ते तरी सांग. आणि समजूतदार वाटला ना तो बोलण्यावरून? ते जाऊ दे, तू सांगितलंस ना त्यांना तुला पुढे शिकायचंय ते. अहो भाऊजी, सगळ्या आपल्यासाठी घातल्या सुरुवातीला, तर कसं होईल? आणि मुळात गौरी, तू बरी वागलीस ना त्याच्याशी? नाही, आता लग्न करून लोकांच्या घरी जायचं राहिला तर आपणही माघार घ्यायला शिकायला हवं. तू तुरंत नाही वागलीस ना, आपल्या स्वभावाप्रमाणे जाशील आगाऊपणा करायला. आणि ऐक ना गौरी, मला तू हे सांग आधी की एक मिनिट थांबा. गौरी काही होते का ग? मग नाही तर काय बाबा, म्हणून मी नको म्हणत होते. अरे देवा, नकार देऊन आलीस की काय? याला म्हणतात दैव देत आणि कर्म नेत. एवढं चांगलं स्थळ चालून आलंय, पण आपण लाथाडतोय. मी नकार दिलेला नाहीये, उलट परत भेटण्यासाठी होकारच देऊन आली. म्हणजे आवडला ना मुलगा तुला? मनानं वाटलंच होतं. अगं पहिल्याच भेटीत मला चांगला वाटला होता मुलगा. हे मग परत कधी भेटणार आहेस? एक मिनिट. गौरी, तू कुणाच्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीस आणि गौरीला कुणीही कुठल्याही प्रश्नाची उत्तरं घ्यायला भाग पाडायचं नाही. तिला तिचा वेळ घेऊ दे. हा, मी पण तेच म्हणते. उगाच हुरळून जाऊ नका. भेटायला होकार देऊन आली मी, याचा अर्थ माझा होकार आहे असं नाहीये. माधवी, तू त्यांना कळवून टाक, आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागेल म्हणून. हो, कळवते.
म्हणे चल अभ्यासाला बस. गौरी चल आवर. काही का असेना आधी देवा पुढे साखर ठेवते आणि त्याला म्हणते, यांनी सांगितल्याप्रमाणे गौरीला लग्नासाठी तयार करण्यात मला यश येऊ दे रे बाबा. मामा पार्सल कुठे आहे माझं? हे काय आहे? आई शपथ, हे काय आहे? पार्सल बरोबर फोटो दिला. हो, आणि गिफ्ट हॅम्पर पण आहे. फेकून देतो फोटो, घेऊन जाणे आतमध्ये. खा. ही गौरी ताई आहे ना? तू आणि गौरी ताई एकत्र, ते पण बेस्ट कपल. तुला सांगितलेलं कळत नाही का? फेकून देतो फोटो. आणि हे काय आहे? एरवी तर सारखा भडकत असतोस ना तिच्यावर, आणि आता एकत्र इव्हेंट मध्ये गेलात आणि जिंकलात सुद्धा, ते पण बेस्ट कपल. अब किती प्रश्न विचारतेस फालतू. तुला काय सांगितलं? तो फोटो फेकून दे. ते तुझ्यासाठी पार्सल आणले, आज जा आणि खा गपचूप. अजिबात नाही, मी तर हा फोटो फ्रेम करून ठेवणार आहे. तू आणि गौरी ते बेस्ट कपल. मॅडम मॅडम तो मॅडम तो फोटो मॅडम मॅडम आली तू आली तू आली. लेक्चर्स बंक करणं अलाउड नाहीये हे माहितीये ना तुम्हाला? मी नसल्याची संधी साधून तुम्ही लेक्चर्स बंक केली. ही तुमची असाइनमेंट आहे. उद्या सकाळी 10 वाजायच्या आत मला ही पूर्ण करून हवी आहे. सॉरी मॅडम, पण ही असाइनमेंट मी पूर्ण करू शकत नाही. मॅडम, विद्यापीठाच्या नियमानुसार 70% अटेंडन्स कंपल्सरी असताना आपल्याचकडे आज आजच नियम का? कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशनने उरलेल्या 30% विद्यार्थ्यांना जाब विचारायचा प्रश्न येतोच कुठे? ते 30% तुम्हाला तुमच्या कला मंडळासाठी आणि अभ्यासाव्यतिरिक्त जे उपक्रम राबवता ना तुम्ही, त्यासाठी असतात. पण तरीही तुम्ही नवीन नवीन कारण शोधता आणि लेक्चर्स बंक करता. मॅडम, तुम्ही सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांवर असा आरोप कसा करू शकता? या शिक्षेतून कुणालाही सुटका नाही. आणि तू शिक्षेला नकार दिल्याबद्दल तुला ही असाइनमेंट 2 वेळा पूर्ण करावी लागेल. सॉरी मॅडम, पण काहीही झालं तरी ही असाइनमेंट मी पूर्ण करणार नाही. कुणाशी बोलतोयस तू? कॉलेजच्या प्रिन्सिपलचं न ऐकल्याबद्दल तुला काय शिक्षा होऊ शकते याचा अंदाज तरी आहे का तुला? ही असाइनमेंट तुला पूर्ण करावीच लागेल. ठीक आहे मॅडम, नाही मला ही शिक्षा मान्य नाहीये, पण माझे हात दगडाखाली आहेत, त्यामुळे करेन मी ही असाइनमेंट. पण फक्त मला वेळ वाढवून द्या प्लीज. उद्या सकाळपर्यंत 2 वेळेस ही असाइनमेंट मी पूर्ण करू शकत नाही. अच्छा, म्हणजे तुला पार्ट टाइम जॉब करायला वेळ आहे, पण असाइनमेंट पूर्ण करायला वेळ नाही. मला कोणतंही कारण चालणार नाही. तुला ही असाइनमेंट पूर्ण करावीच लागेल. तू जॉब सोड आणि पूर्ण कर.
सगळ्या विद्यार्थ्यांना ती मुभा नसते मॅडम. काहींना अभ्यास करण्यासाठी काम करावं लागतं. ज्यांना अभ्यासात मुभा घ्यावीशी वाटते ना, त्यांच्या आयुष्याची फक्त माती होते. तीच माती कसदारी असते मॅडम. नवनिर्मितीसाठी मातीच लागते. हे बघ, मॅडम निघूया ना. तुला भीती नाही वाटत का रे प्रिन्सिपल मॅडम सोबत पंगा घ्यायला? हो ना, उगाच कशाला? भीती त्यांनाच वाटते ज्यांच्या मनात किंतुपर्यंत असतं. अरे तू अशा लोकांना मी असंच उत्तर देतो, थेट डोळ्यात डोळे घालून. आज काय व्हायचं ते होऊन जाऊ देत. सर कॉलेजला गेले असतील तरी आणि नसतील तरी मी त्यांच्याशी जाऊन बोलणारच. कोण आहे? अय्या गौरी, तू तू कशी काय आलीस आता? तू नेहमी माझ्या मदतीला धावून येतेस. अगं आमच्या कामाला मंजूताई काल रात्री म्हणाल्या बरं का मला उद्या येते म्हणून, पण अजून उगवल्या नाहीये. सगळी कामं पडलेत, माझे डबे करायचेत, मॅडमचं आवरायचंय, अजून पोळ्या सुद्धा झाल्या नाहीयेत. हा ठीक आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही हात धुवून घ्या, मी बघते पोळ्यांचं. चालेल. दान लावते का? ताई, तुम्ही खरंच किती चांगले आहात हो. तुम्हाला माहितीये सर माझ्याशी हे जे काही वागतात ना, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम होतोय. एकतर महत्वाचं म्हणजे माझा अभ्यास बुडतोय, त्यात मला घरी काहीच सांगता येत नाही हो. कॉलेजच्या नावाखाली मी घरातनं बाहेर पडते आणि फिरत बसते इकडून तिकडे. अगं पण आता झाला ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व? हो बरं, झाल्या पोळ्या? अय्या झाल्या पण. अगं काय स्पीड आहे का काय तुझं? ऑलिम्पिक मध्ये स्वयंपाकाची स्पर्धा लावली ना तर तू पहिली असेल आणि मी शेवटी. माझी बघ निम्मी भाजी पण नाही निवडून झाली अजून. अर्पिता ताई, तुम्ही कधी कधी एवढं गमतीशीर बोलता ना. तुमचा हा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना, अभिमन्यू सरांकडे पण यायला हवं होतं. तू तसाच आहे ग, पण मनानं खूप चांगला. आता बघ, यातल्या 4 पोळ्या क्लास मधल्या 2 मुलांच्या डब्यात जातील, माहितीये का? हो, दादाचं ना त्याच्या विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम आहे. ते कॉलेज मधले असू देत तर क्लास मधले. बाकीच्या विद्यार्थ्यांशी असं वागतात, मग माझ्याशीच असं का वागतात ते? अर्पिता ताई, मी एक काम करू का? सर मला कॉलेजमध्ये येऊ देत नाहीयेत ना, मग मी इकडे त्यांच्या क्लासला येऊ, चालेल? अय्या अगं चांगली आयडिया हे. कसं काय सुचलं तुला? तू आजपासूनच क्लासला बस. चालेल चालेल, असंच करतो. अभिमन्यू सर, आत येऊ? तर आधीच डोकेदुखी, त्यात हे भास. तर विभक्ती प्रत्यय सरांचं डोकं दुखतंय का? हो. आपण थांबूया. ऐक ना, आणि हा फर्स्ट इयरचा क्लास आहे का? हो. कोण बोलतंय? कोण बोलतंय? काय विचारलं मी? कोण बोलतंय?
दुसरं कोण बोलणार? तुझ्या वर्गात आगाऊपणा करण्याची हिंमत दुसरं कोण करणार? रागिणी, तू कधी आलीस? जस्ट. आणि आल्या आल्या प्रश्न पडला की ही कॅन्टीन गर्ल इथे काय करते आपल्या घरी? तू ती, तू इथे काय करतेस माझ्या क्लासमध्ये? कोणाच्या परवानगीने आलीस?